प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद भाग 2 आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या सिनेमाचे चित्रीकरण आटोपलं असून या वर्षाच्या शेवटपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। आता प्रेक्षक जशी या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तशीच त्यांना ही उत्सुकता लागली आहे की या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण असेल। तसं तर सध्या अनेकांना वाटतंय की देऊळबंद भाग 1 प्रमाणेच याही सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनीच मुख्य भूमिकेत असेल। तर अनेक जागेवर गश्मीरचे चाहते कमेंट्सद्वारे म्हणताना दिसत आहेत की या सिनेमात गश्मीर हा असायलाच पाहिजे। पण प्रवीण तरडे यांनी सांगितल्याप्रमाणे या भागाची कथा ही एका शेतकऱ्यावर आधारित असणार आहे। आणि आपण जर बघितलं तर पहिल्या भागातील शहरात राहणारं राघव शास्त्री हे पात्रच या भागात फिट होत नाही। आणि एका मुलाखतीतच स्वतः गश्मीर यांनीच सांगितलंय की ते या सिनेमात नसणार आहेत। आता गश्मीर यावेळी या सिनेमात नसतील तर मग त्यांच्या जागी मुख्य भूमिकेत नेमकं कोण असेल? तर नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे आणि चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी या सिनेमाच्या संपूर्ण टीमने एकत्रित येत एक फोटो घेतला आहे, ज्यात कलाकारांपासून तर टेक्निशियनपर्यंत या सिनेमाच्या सेटवरील प्रत्येक जण दिसत आहे। यातच प्रवीण तरडेंच्या बाजूला एक व्यक्ती आहे जी शेतकऱ्याच्याच लुकमध्ये दिसत आहे आणि त्या व्यक्तीचा चेहरा हा सिनेमाच्या टीमकडून ब्लर ठेवण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या भूमिकेत असलेला हा कलाकार नेमका कोण असेल हे सध्या तरी ओळखणं थोडं अवघड आहे। पण जशी या कलाकाराची शरीरयष्टी दिसते त्यावरून तरी असा अंदाज लावला जाऊ शकतो की हे महेश मांजरेकर असू शकतात। बाकी तुम्हाला काय वाटतं, देऊळबंद 2 या भागात मुख्य भूमिकेत कोण असेल? या व्यतिरिक्त या सिनेमात मंगेश देसाई आणि स्नेहल तरडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत।